काल मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफीची त्या ठिकाणी घोषणा केली। 30 जून 2026 मध्ये 26 पर्यंत कर्जमाफी त्या ठिकाणी होईल असं आश्वासन दिलं। बच्चू कडू साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व शेतकरी नेते या सर्वांनी एकजुटीने त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, संघर्ष केला, टोकाची भूमिका घेतली आणि त्यामुळे सरकारला त्या ठिकाणी नमावं लागलं। आणि शेवटी इच्छा होती परंतु सध्या ती घोषणा करायची नव्हती, कारण सध्या राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे। लाडकी बहीण योजनेमुळे इतर ज्या योजना आहेत त्या ठप्प पडल्या आहेत। अशामध्ये गडबडीने कर्जमाफीची घोषणा करणे हे सरकारसाठी योग्य नव्हतं। त्याच्यामुळे त्यांनी आंदोलनाच्या रेट्यामुळे कर्जमुक्ती कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे। हे सर्व जे शक्य झालं ते या सर्व शेतकरी नेत्यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर। शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला नसता तर एकटे बच्चू कडू भाऊ आणि हे शेतकरी नेते सरकारवर दबाव आणू शकले नसते आणि ही जी घोषणा आहे कदाचित त्यांच्या एकट्यामुळे झाली नसती। त्याचप्रमाणे सरकार जोपर्यंत मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी मागणी करत नाहीत तोपर्यंत शरण येत नाही आणि तोपर्यंत कोणतीही मागणी मंजूर करत नाही। हा आपल्या पूर्वाश्रमीचा इतिहास आहे। या सगळ्या मागणीच्या सोबत हमीभाव केंद्राची मागणी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण कर्जमाफी असो, नुकसान भरपाई असो, विमा असो, या सगळ्या ज्या काही मदती आहेत ह्या अतिशय तकलादू आणि तुटपुंज आहेत। कितीही नुकसान भरपाई मिळाली तरी शेतकऱ्याचं झालेलं नुकसान हे त्या गोष्टीतून भरून निघत नाही। परंतु शेतमालाला जर भाव मिळाला, निदान हमी भाव मिळाला, तरीसुद्धा क्विंटल मागं त्या ठिकाणी होणारं जे नुकसान आहे, म्हणजे आज रोजी जी सोयाबीनची खरेदी चालू आहे त्या खरेदीमध्ये प्रति क्विंटल 1,500 ते 2,000पर्यंत शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। एका साध्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं 15 किंवा 20 क्विंटल सोयाबीन 1,500 रुपये किंवा 2,000 रुपये तुटीनं त्या ठिकाणी विकलं गेलं तर एका शेतकऱ्याचं त्या ठिकाणी 15-15, 20-20, 30-30 लाखाचं 30-30 हजाराचं त्या ठिकाणी नुकसान आहे आणि ही संख्या खूप आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला, किमान हमी भाव मिळाला तर शेतकऱ्याचं त्या ठिकाणी भलं होऊ शकते। यासाठी हमी भाव केंद्र जे आहेत ते चालू करण्यात यावे आणि हमी भावानं त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी करण्यात यावं। यासाठी मी कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि माझ्या एकट्याचं निवेदन नाही, पूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी, वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी, वेगवेगळ्या संघटनेनी तात्काळ त्या ठिकाणी हमी भाव केंद्र चालू करावे अशी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। या सर्वांच्या मागणीमुळे हमी भाव केंद्र त्या ठिकाणी सुरू होतीलच, परंतु सुरू होण्याच्या मनातला कालावधी जो आहे तर तो कालावधी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। कारण काय की अर्ध्यापेक्षा जास्त सोयाबीन आपला शेतकरी विकून बसला आहे आणि जेवढं सोयाबीन लोकांकडे सध्या बाकी आहे हे हमी भाव केंद्र लवकर जर सुरू नाही झाले तर राहिलेलं सर्वच्या सर्व म्हणजे राहिलेलं 50% जे आहे हे सोयाबीन जे नाईलाजानं शेतकऱ्यांना विकावं लागणार आहे, कारण काही देणी आहेत। त्याचबरोबर आता रब्बीची पेरणी आहे आणि त्याच्याही वर जाऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्यांना पूर्ण करण्यासाठी जे राहिलेलं सोयाबीन आहे ते विकावं लागणार आहे। याच्यामध्ये गंभीर गोष्ट अशी आहे की कमी भावानं विकलेलं जे सोयाबीन आहे हे सोयाबीन सध्या वेगवेगळे खरेदीदार जे काही आडतदार आहेत ते खरेदी करून घ्या लागले आणि त्याच्यानंतर 8, 15, 20 दिवसांना, एका महिन्यानंतर जे हमी भाव केंद्र त्या ठिकाणी चालू होतील तर हेच आपल्या शेतकऱ्याचं सोयाबीन हे लोक आज 3200, 4,000, 3800, 4200 भावानं घेऊन राहिले तर हे 5,328 रुपयानं वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या नावानं विकणार आहेत। म्हणजे काय होणार आहे की हा 1 महिन्याचा जो कालावधी आहे हा जर का सरकारनं त्या ठिकाणी घालवला किंवा हे हमी भाव केंद्र सुरू व्हायला जर 3 आठवडे किंवा मग 1 महिना लागला तर शेतकरी हा पूर्ण देशोधडीला त्या ठिकाणी लागणार आहे। मागच्या वर्षी हे हमीभाव केंद्र जे येतं
ते विदर्भ मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अलॉट केले गेले, वाटले गेले होते. यावर्षी सरकारनं 15 ऑक्टोबरला एक नवीन जी आर काढला आणि महाराष्ट्र पणन महामंडळ जे आहे पुण्याचं, तर या संस्थेला राज्य नोडल एजन्सी त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी नवीन त्यांची एंट्री केली आणि पणन महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलं. म्हणजेच काय की परत ABCD पासून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो त्या दिवसचा 15 ऑक्टोबरचा जी आर होता. दिवाळीपूर्वी हे केंद्र मागच्या वर्षी सुरू झाले होते. यावर्षी पणन महामंडळाला नोडल एजन्सी नेमल्यामुळे विदर्भ मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशननं जे दिलेले सेंटर येतं, जे प्रोड्युसर कंपन्या आणि APMC कृषी उत्पन्न बाजार समितीला जे सोयाबीन हमीभाव केंद्र अलॉट केले होते, ते आपोआपच रद्द झाले. आणि पणन महामंडळानं दिवाळीच्या गटपटीमध्ये एक जाहिरात दिली आणि कालची 29 परवाची 28 तारीख त्या ठिकाणी APMC आणि आपल्या प्रोड्युसर कंपन्यांसाठी ती मुदत दिली होती. आता ते जे काय अर्ज येतं, जे काही प्रस्ताव येतं, तर ते प्रस्ताव आता पणन मंडळाकडे या लोकांनी APMC आणि प्रोड्युसर कंपनीने दिले. आता त्याचं शॉर्ट लिस्ट होईल. म्हणजे आता शॉर्ट लिस्ट व्हायला कमीत कमी 4-5 तारीख नोव्हेंबरची उजेडावं लागेल. त्याच्यानंतर त्यातनं लिस्टिंग होईल आणि त्याच्यानंतर मग हे सेंटर अलॉट होतील. नंतर बारदाना वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या करण्याला कमीत कमी 1 महिना लागणार आहे. आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये व्यापारी हा सगळा माल जो आहे तो शेतकऱ्याची मजबुरी असल्यामुळे खरेदी करणार आणि तोच माल या हमीभाव केंद्रामध्ये याच शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी विकणार. त्याच्यामुळे माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, मेकर आमची मागणी अशी आहे की या 2 दिवसामध्ये, म्हणजे आजची 31 तारीख आहे, आम्ही यांना 2 तारखेपर्यंत हे हमीभाव केंद्र चालू करावे असं अल्टिमेटम दिलं होतं. आता हे होणे शक्य नाही. तरी सुद्धा 3 तारखेला 3 नोव्हेंबर 2025ला उपविभागीय कार्यालय मेहकरच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी या हमीभाव केंद्राच्या साठी शेतकऱ्यासह उपोषणाला बसणार असा इशारा मी दिलेला आहे. त्याचबरोबर रब्बीसाठी जे काही प्रोत्साहनपर निविष्ठा अनुदान सरकारनं जाहीर केलं, तर ते निविष्ठा अनुदान म्हणजे खत आणि बियाण्यासाठी, ज्याला आपण निविष्ठा अनुदान म्हणतो, सरकारनं त्याला निविष्ठा अनुदान म्हटलं की हे जे साहित्य हे खरेदी करण्यासाठी म्हणून हे अनुदान जे आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात सरकारनं जमा केलं नाही, हे सुद्धा तात्काळ जमा करण्यात यावं अशी जी मागणी आहे. या 2 मागण्या घेऊन मी स्वतः 3 तारखेला सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय कार्यालय मेहकरला उपोषणाला बसणार आहे. मी आधीच सांगितलं की बच्चूभाऊ कडू एकटे असते तर कदाचित ही कर्जमाफीची घोषणा सुद्धा झाली नसती किंवा सरकारची जी मानसिकता आहे ती बदलली नसती. तसा नाही, हमीभाव केंद्र सुरू करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय संथ गतीने आणि ढिसाळ पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. लवकरात लवकर सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुरू जर करायचे असतील तर 11 वाजता 3 नोव्हेंबरला उपविभागीय कार्यालयामध्ये सगळे पक्ष, सगळ्या पक्षाच्या विरहित सगळ्या शेतकऱ्यांनी या उपोषणाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा. आणि पाठिंबा फक्त असा मूक पाठिंबा न देता माझ्या उपोषणाला प्रत्यक्ष त्या उपोषण मंडपांमध्ये 3 तारखेला दिवसभर बसून पाठिंबा दर्शवा. म्हणजे काय होईल की हे हमीभाव केंद्र देण्याची जी प्रक्रिया आहे जी अतिशय संथ गतीने चालू आहे, तर ती प्रक्रिया हे लोक काय करतील, थोडीशी जोरात आणि थोडीशी युद्ध पातळीवर करतील. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपोषणाला बसायचं आहे. त्याचबरोबर 10,000 रुपये जे अनुदान आहे ते सरकारने घोषणा फडणवीस साहेबांनी केलेलीच आहे, परंतु ते 10,000 जर पेरणीच्या पूर्वी किंवा आता जर का भेटले तर फायद्याचे, नाही तर मग वराती मागून घोडे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर हे 10,000 रुपये आल्यानंतर त्या गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. ते 10,000 रुपये सुद्धा लवकरात लवकर तात्काळ शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले पाहिजेत. या प्रमुख 2 मागण्या, एक हमीभाव केंद्र लवकर सुरू करा आणि 10,000 रुपये जे निविष्ठा अनुदान आहे ते शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये लवकर टाका. ही मागणी घेऊन, या 2 मागण्या घेऊन आपण त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. माझी मेहकर तालुक्यातील विशेषतः अंजनी बुद्रुक जिल्हा सर्कलमधील 15च्या 15 गावातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण 3 तारखेला 11 वाजता या माझ्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मेहकर या ठिकाणी यावं व आपल्या 2 मागण्या सरकारकडनं मंजूर घेण्यासाठी त्या ठिकाणी जबरदस्त असा दबाव आणि जबरदस्त
पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी आपण करावी. माझी पुनश्च इच्छा आहे, माझी इच्छा म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे की 3 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत मी त्या ठिकाणी या 2 मागण्या घेऊन उपोषणाला बसणार आहे. आपण सुद्धा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी 3 तारखेला 11 वाजता उपविभागीय कार्यालय मेकर या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.